ची अपडेट समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भातील तसेच पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील आणि पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे आणि सर्व काही माहिती तुम्हाला समजणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी होणार हे तर तुम्हाला माहीत आहे, परंतु या कर्जमाफीच्या लाभासाठी आता तुम्हाला 2 कामे करावी लागतील आणि जे जे शेतकरी ही 2 कामे पूर्ण करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे। आता कर्जमाफीच्या लाभासाठी तुम्हाला कोणती 2 कामे करावी लागतील तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तसेच कर्जमाफीचे पैसे नेमके कधी जमा होणार हे देखील तुम्हाला समजणार आहे। त्याचबरोबर आता पीएम किसान योजनेसंदर्भातील आणि नमो शेतकरी योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। या ठिकाणी बघू शकता, केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे म्हणजेच की 2 हप्त्यांचे एकूण 4,000 रुपये आता थेट खात्यावरती जमा होणार आहेत। बघा, आता 2 हप्त्यांचे किती तर 4,000 रुपये जमा होणार आहेत आणि हे 4,000 रुपये नेमके कधी जमा होणार तर याची तारीख आता जाहीर झाली आहे। म्हणजेच की हप्त्याची तारीख जाहीर झाली असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे। मग आता कोणत्या दिवशी कोणत्या तारखेला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार तर याबद्दलची देखील अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। ती देखील आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याचबरोबर पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील देखील एक नवीन अपडेट समोर आली असून आता पीक विम्याचे वितरण देखील सुरू झाले आहे। आता पीक विम्याचे वितरण सुरू झाले म्हटल्यावरती मग कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत याबद्दलची देखील माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। जर तुम्ही पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल, जर तुम्ही कर्जमाफीच्या पैशांची प्रतीक्षा करत असाल, जर तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पीएम किसान योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। पैसे कधी जमा होणार आणि या सर्व योजनांच्या लाभासाठी तुम्हाला कोणतं काम करावं लागणार का, विना अडथळा खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे, लवकर खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे, याकरिता कोणकोणतं काम करावं लागणार तर याबद्दलची A to Z माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही हे देखील लक्षात घ्या। त्याचबरोबर चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी पुन्हा एकदा अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, स्क्रीनवरती बघू शकता, कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली असून आता कर्जमाफीच्या लाभासाठी तुम्हाला 2 कामे करावी लागणार आहेत आणि ही 2 कामे जर तुम्ही केली तरच तुमच्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा होतील। आता राज्य सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली आहे आणि त्यानुसार कर्जमाफी होणार आहे हे तर तुम्हाला माहीत असेलच, परंतु या कर्जमाफीच्या लाभासाठी कोणती 2 कामे करावी लागतील आणि कर्जमाफीचे पैसे नेमके कधीपर्यंत जमा होतील तर याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपण या ठिकाणी पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता तर या 2 हप्त्यांचे 4,000 रुपये कोणत्या दिवशी कोणत्या तारखेला जमा होणार हे देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि त्यानंतर आता पीक विम्याची रक्कम जमा होत आहे। नेमका पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाला आहे हे देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता सर्वात आधी कर्जमाफीच्या लाभासाठी कोणती 2 कामे करावी लागतील, म्हणजेच की तुम्हाला जर कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला कोणती 2 कामे करावी लागतील तर हे सर्वात आधी आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू। तसेच कर्जमाफीचे पैसे नेमके कधीपर्यंत जमा होतील हे देखील सर्वात आधी समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर
PM किसान नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार आणि त्यानंतर पीक विम्याचे पैसे कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहेत हे देखील सविस्तर अपडेट आपण पुढे बघणारच आहोत. आता सर्वात आधी कर्जमाफी संदर्भातील अतिशय महत्त्वाची अपडेट पाहण्याचा प्रयत्न करू. फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. तर शेतकरी मित्रांनो, स्क्रीनवरती बघू शकता कर्जमाफीसाठी ॲग्रीस्टॅकची अट शेतकऱ्यांना फार्मर ID बंधनकारक अशा पद्धतीची एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. त्याचबरोबर दुसरी कर्जमाफी संदर्भातील ती देखील अतिशय महत्त्वाची बातमी आहे. या ठिकाणी बघू शकता आधार प्रमाणीकरण केल्यानंतरच शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी. तर अशा पद्धतीने या दोन कर्जमाफी संदर्भातील अतिशय महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या आहेत आणि दोन्ही बातम्यांमध्ये एक एक काम या ठिकाणी सांगण्यामध्ये आलेलं आहे. आता पहिलं महत्त्वाचं काम तुम्हाला कोणतं करावं लागणार हे आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर कर्जमाफीसाठी दुसरं कोणतं काम करावं लागणार हे देखील समजून घेण्याचा प्रयत्न करू. तसेच कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार हे देखील समजून घेणारच आहोत. आता या ठिकाणी बघू शकता कर्जमाफीसाठी ॲग्रीस्टॅकची अट शेतकऱ्यांना फार्मर ID बंधनकारक. आता कर्जमाफी होणार हे तर समजलं, परंतु कर्जमाफीच्या लाभासाठी ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी असायला पाहिजे आणि फार्मर ID असायला पाहिजे. ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी केली असेल, ज्या शेतकऱ्यांचा फार्मर ID असेल, तर अशाच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार हे या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे. आता ज्या देखील शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी केली नसेल, ज्या देखील शेतकऱ्यांनी फार्मर ID काढलेला नसेल, तर अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर कर्जमाफीच्या लाभासाठी तुमची ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी असायला पाहिजे आणि फार्मर ID देखील असायला पाहिजे. तर आता तुम्हाला कोणतं काम करावं लागणार तर बघा, ज्या देखील शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी करून फार्मर ID काढलेला नसेल, तर अशा शेतकऱ्यांनी आजची आज ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी करून फार्मर ID काढून घ्यावा. कारण की ॲग्रीस्टॅक आणि फार्मर ID कर्जमाफीसाठी बंधनकारक करण्यामध्ये आलेला असून ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी करून फार्मर ID काढलेला असेल, तर अशाच शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल हे देखील आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आता एकदम सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे, फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. पुढे पैसे कधी जमा होणार हे देखील तुम्हाला समजणार आहे. आता कर्जमाफीच्या लाभासाठी ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी असायला पाहिजे आणि फार्मर ID असायला पाहिजे हे देखील तुम्हाला आता समजलं असेलच. आता या ठिकाणी बघू शकता राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीसाठी आता एक नवी अट घातली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आणि फार्मर ID बंधनकारक केला आहे. या नव्या अटीमुळे राज्यातील लाखो शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 100% नोंदणी पूर्ण करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून विशेष मोहीम देखील राबवली जात आहे. बघा, आता या ठिकाणी अनेक शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांनी अद्याप देखील ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी केली नसेल, फार्मर ID काढला नसेल, तर अशा शेतकऱ्यांनी आजची आज ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी करून फार्मर ID काढून घ्यावा. तुम्ही तुमच्या गावातील एखाद्या CSC सेंटरवरती जाऊन ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी करू शकता, फार्मर ID काढू शकता. आता हे महत्त्वाचं काम आहे. हे महत्त्वाचं काम पूर्ण असेल तरच कर्जमाफीचे पैसे मिळतील, कर्जमाफीचा लाभ या ठिकाणी होईल. आता यामागचा उद्देश नेमका काय आहे तर बघा, या नोंदणीमुळे शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक कृषी योजनांचा थेट लाभ या ठिकाणी मिळणार आहे. बघा, आता या ठिकाणी सरकारनं काय सांगितलं आहे तर कोणत्याही शासकीय योजनांच्या लाभासाठी ॲग्रीस्टॅक हा महत्त्वाचा असणार आहे, फार्मर ID महत्त्वाचा आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, जर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल, जर तुम्हाला पीक विम्याचा लाभ घ्यायचा असेल, नुकसान भरपाईचा लाभ घ्यायचा असेल, जर तुम्हाला PM किसान योजनेचा, नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर त्याकरिता तुमची ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी असायला पाहिजे, फार्मर ID असायला पाहिजे. आता हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे. त्यामुळे बघा, ज्या देखील शेतकऱ्यांनी अद्याप देखील ॲग्रीस्टॅकमध्ये नोंद केली नसेल, तर अशा शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकमध्ये नोंद करून फार्मर ID या ठिकाणी काढून घ्यावा, तयार करून घ्यावा. आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न असेल
की ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करण्यासाठी काय करावे. तर शेतकरी मित्रांनो, काळजी करण्याची काहीच गरज नाही. फक्त साधारणतः 5 ते 10 मिनिटाची प्रक्रिया आहे. तुम्हाला काय करायचं आहे, ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करण्यासाठी फार्मर आय डी काढण्यासाठी तुम्ही तुमच्या गावातील CSC सेंटर या ठिकाणी जाऊ शकता. फक्त 5 ते 10 मिनिटाची प्रक्रिया आहे. CSC सेंटरमध्ये गेल्यानंतर तुम्ही या ठिकाणी ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करून फार्मर आय डी तयार करू शकता आणि हे काम करणं अत्यंत आवश्यक आहे. जर हे काम तुम्ही अगोदरच केलं असेल तर काळजी करण्याची गरज नाही, परंतु हे जर काम तुमचं पूर्ण नसेल तर आजची आज ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करून फार्मर आय डी काढून घ्यावा, कारण की कर्जमाफीच्या लाभासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. आता कर्जमाफीच्या लाभासाठी पहिलं महत्त्वाचं काम तुम्हाला समजलं कोणतं, तर ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करून फार्मर आय डी काढून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि हे महत्त्वाचं काम या ठिकाणी करावं लागणार आहे. हे आता तुम्हाला समजलं असेल. आता हे झालं पहिलं महत्त्वाचं काम. त्यानंतर कर्जमाफीच्या लाभासाठी अजून एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे, ते देखील आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर शेतकरी मित्रांनो, आता कर्जमाफीसाठी ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी आणि फार्मर आय डी असायला पाहिजे, हे तर तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर आता या ठिकाणी बघू शकता, कर्जमाफीच्या लाभासाठी अजून एक महत्त्वाचं काम तुम्हाला करावं लागणार आहे. बघा, आधार प्रमाणीकरण केल्यानंतरच शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी. तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बघा, राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेमध्ये शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी होणार आहे. तर जे शेतकरी कर्जाची नियमितपणे परतफेड करत असतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती 50,000 रुपयांचे अनुदान या ठिकाणी जमा होणार आहे. परंतु या योजनेच्या लाभासाठी पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यामध्ये आले आहे. आता आधार प्रमाणीकरण तुम्हाला करावं लागणार आहे. म्हणजेच की बघा, कर्जमाफीच्या लाभासाठी जे शेतकरी आधार प्रमाणीकरण करतील तर अशाच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार. आता हे आधार प्रमाणीकरण नेमकं कुठे करावं, तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या गावातील CSC सेंटरवरती जाऊन आधार प्रमाणीकरण देखील करू शकता. साधारणतः 5 ते 10 मिनिटाची प्रक्रिया आहे. म्हणजेच की बघा, तुम्हाला आता कर्जमाफीच्या लाभासाठी 2 कामे करायची आहेत. कोणती 2 कामे, तर पहिलं महत्त्वाचं काम, जर तुम्ही ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी केली नसेल, जर तुमचा फार्मर आय डी तयार नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, आजची आज तुम्ही तुमच्या गावातील किंवा तुम्ही तुमच्या तालुका स्तरावरती जाऊ शकता आणि त्या ठिकाणी CSC सेंटरमध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, तर पहिलं महत्त्वाचं काम तुम्हाला ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करून फार्मर आय डी तयार करायचं आहे आणि दुसरं महत्त्वाचं काम तुम्हाला तुमचे आधार प्रमाणीकरण करायचं आहे. हे दोन्ही कामे तुम्ही CSC सेंटरवरती करू शकता आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी ही 2 कामे पूर्ण केली असतील तर अशाच शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची कर्जमाफी संदर्भातील ही अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहण्याचा प्रयत्न केला. मी पुन्हा एकदा सांगतो, बघा, कर्जमाफीच्या लाभासाठी आजची आज 2 कामे करून घ्या. पहिलं महत्त्वाचं काम, ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करून फार्मर आय डी काढून घ्या आणि दुसरं महत्त्वाचं काम, तुमचे आधार प्रमाणीकरण हे पूर्ण करा आणि हे दोन्ही कामे तुम्ही एकाच ठिकाणी करू शकता. कोणत्या ठिकाणी, तर CSC सेंटरवरती जाऊन या दोन्ही कामांची तुम्ही पूर्तता करू शकता आणि ज्या शेतकऱ्यांनी ही 2 कामे पूर्ण केली असतील तर अशाच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार. आता कर्जमाफीच्या लाभासाठी ही 2 कामे करावी लागतील हे तर समजलं, परंतु कर्जमाफीचे पैसे नेमके कधीपर्यंत जमा होणार, तर शेतकरी मित्रांनो, सध्या जर बघायला गेलं तर आता कर्जमाफीच्या हालचालींना वेग आलेला आहे आणि सध्या जी माहिती समोर आली आहे त्यानुसार साधारणतः 30 जूनपर्यंत कर्जमाफीचे पैसे या ठिकाणी जमा होतील. कर्जमाफी आता होणारच आहे. 2 लाखांचे कर्ज या ठिकाणी माफ होईल. पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आणि सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे साधारणतः 30 जूनपर्यंत कर्जमाफीचे पैसे जमा होतील, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या लाभासाठी आपण पात्र आहोत का नाही हे तपासून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो, बघा, ज्या देखील शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी केली नसेल, फार्मर आय डी तयार केला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आजची आज ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करून फार्मर आय डी तयार करून घ्यावा. तसेच ज्या देखील शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची
ही कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला। आता तुम्हाला देखील समजलं असेल की कर्जमाफीच्या लाभासाठी कोणती 2 कामे करायची आहेत। पहिलं महत्त्वाचं काम ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी करून फार्म आय डी तयार करायचा आहे आणि दुसरं महत्त्वाचं काम आधार प्रमाणीकरण या ठिकाणी पूर्ण करायचं आहे। आता हे तुम्हाला समजलं म्हणजेच की कर्जमाफीच्या लाभासाठी कोणती 2 कामे करायची हे तर तुम्हाला समजलं। तसेच कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार तर 30 जूनपर्यंत कर्जमाफीचे पैसे जमा होणार हे देखील तुम्हाला समजलं। आता त्यानंतर शेतकरी मित्रांनो बघा, PM किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता या ठिकाणी जमा होणार आहे। आता PM किसान योजनेचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता नेमका कोणत्या दिवशी कोणत्या तारखेला जमा होणार आणि या हप्त्याच्या लाभासाठी देखील कोणतं काम करावं लागणार का हे आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू। आता कर्जमाफी संदर्भातील माहिती तुम्हाला समजली असेल। त्यानंतर आता या ठिकाणी PM किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी आता पाहण्याचा प्रयत्न करू। फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता केंद्र शासनाच्या PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे आणि राज्य शासनाच्या नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे तर या दोन्ही हप्त्यांचे मिळून एकूण 4,000 रुपये आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत। PM किसान योजनेचा 23वा हप्ता 20 जून 2026 रोजी जारी करण्यात येणार असून यासोबतच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येण्याची दाट शक्यता आहे। आता या हप्त्याच्या लाभासाठी काय करावं लागणार बघा, तर हप्त्याच्या लाभासाठी तुमची eKYC पूर्ण असायला पाहिजे। ज्या देखील शेतकऱ्यांनी eKYC केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी eKYC करावी। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, तुमचं बँकेचं खातं हे आधार कार्डाशी लिंक असायला पाहिजे। जर बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक नसेल तर बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक करून घ्या। आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो, जमिनीची माहिती PM किसान योजनेच्या पोर्टलवरती अपडेट असायला पाहिजे। लँड सीडिंग हे पूर्ण असायला पाहिजे। जर या तिन्ही गोष्टींची पूर्तता असेल तर तुमच्या खात्यावरती हप्त्याचे पैसे जमा होतील। आणि हप्ता कधी जमा होणार तर PM किसान योजनेचा जो 23वा हप्ता आहे तर या 23व्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली असून आता PM किसान योजनेचा 23वा हप्ता हा 20 जून या दिवशी जमा होणार आहे। बघा, अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये 20 जून या दिवशी जमा होणार आणि याच हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील जमा होण्याची शक्यता आहे। म्हणजेच की आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। शेतकरी ज्या बातमीची आतुरतेने प्रतीक्षा करत होते अखेरकार ती बातमी समोर आली आहे। बघा, मी पुन्हा एकदा सांगतो, केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे पैसे हे 20 जून या दिवशी जमा होणार। म्हणजेच की त्या 20 तारखेला जमा होणार आणि याच PM किसान योजनेच्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा देखील 9वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे। म्हणजेच की आता पैसे या ठिकाणी लवकरच जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही। 20 तारखेला या ठिकाणी PM किसान योजनेचा हप्ता 100% जमा होईल आणि नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता जमा होण्याची शक्यता आहे। हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। आणि या हप्त्याच्या लाभासाठी eKYC पूर्ण असायला पाहिजे। तसेच बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक असायला पाहिजे आणि लँड सेटिंग पूर्ण असायला पाहिजे। या तिन्ही गोष्टींची पूर्तता असेल तर 100% तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। तर अशा पद्धतीची ही देखील अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न केला। PM किसान योजनेचा हप्ता 20 तारखेला जमा होत आहे आणि लगेच नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता जमा होण्याची शक्यता आहे आणि 100% 20 तारखेला PM किसान योजनेचे पैसे जमा होतील हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आता पीक विम्यासंदर्भातील देखील अत्यंत महत्त्वाची अपडेट बघायला मिळत आहे। बघा, आता पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे, परंतु पीक विमा नेमका कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे आणि पीक विम्याबद्दलची एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे ही आपण या ठिकाणी आता समजून घेण्याचा प्रयत्न करू। फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी आपण कर्जमाफी संदर्भातील अपडेट बघितली, त्यानंतर PM किसान आणि नमो शेतकरी योजनेसंदर्भातील अपडेट बघितली आणि आता पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। आता पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली, परंतु पीक विमा नेमका कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे हे आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू। तर शेतकरी मित्रांनो, फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता
ज्या शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे कॅल्क्युलेशन पूर्ण झाले होते आणि ज्यांच्या स्टेटसमध्ये लॉट क्रिएटेड बाय IC असा मेसेज दाखवला जात होता, तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। बघा, मी पुन्हा एकदा सांगत आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत तर लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। या ठिकाणी बघू शकता, ज्या शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे कॅल्क्युलेशन पूर्ण झाले होते आणि ज्यांच्या स्टेटसमध्ये लॉट क्रिएटेड बाय IC असा मेसेज दाखवला जात होता, तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत हे देखील तुम्हाला समजलं असेल। आता या पीक विम्याच्या लाभासाठी देखील काही बाबींची पूर्तता असायला पाहिजे। म्हणजेच की बघा, या पीक विम्याच्या लाभासाठी तुमचे बँकेचे खाते हे आधार कार्डाशी लिंक असायला पाहिजे। केवळ आधार लिंक असून चालत नाही, तर ते खाते NPCI सर्व्हरशी मॅप असायला पाहिजे। जर हे मॅपिंग नसेल तर सरकारकडून पाठवलेले पैसे खात्यावरती जमा होत नाहीत, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। तसेच या पीक विम्याच्या लाभासाठी eKYC देखील पूर्ण असायला पाहिजे। अनेकदा काय होतं, तर पीक विमा मंजूर असतो परंतु eKYC नसल्यामुळे खात्यावरती पैसे जमा होत नाहीत। त्यामुळे eKYC नसेल तर eKYC देखील पूर्ण करून घ्या। म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो, पीक विम्याच्या लाभासाठी देखील काही कामांची पूर्तता करणं अत्यंत आवश्यक आहे। बघा, जर तुमचं बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक नसेल तर बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक करून घ्या। त्यानंतर NPCI मॅपिंग या ठिकाणी नसेल तर NPCI मॅपिंग या ठिकाणी असणं देखील आवश्यक आहे। आणि त्याचबरोबर तुमची eKYC नसेल तर eKYC देखील पूर्ण करून घ्या। या सर्व बाबींची पूर्तता असेल तरच खात्यावरती पैसे जमा होतील। आणि सध्या आता पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। ज्या शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे कॅल्क्युलेशन पूर्ण झाले होते आणि ज्यांच्या स्टेटसमध्ये लॉट क्रिएटेड बाय IC असा मेसेज आला होता, तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे। आता सध्या जर बघायला गेलं तर सध्या अनेक ठिकाणी पीक विम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे तीव्र असंतोष आणि आंदोलने बघायला मिळत आहेत। उदाहरणार्थ बुलढाणा आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे। या आंदोलनामुळे प्रशासनाला आणि पीक विमा कंपन्यांना जाग येत असून आता बैठकांचे सत्र सुरू झाले आहे। वास्तविक पाहता आतापर्यंत केवळ 10 ते 15% शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन या ठिकाणी पूर्ण झाले असून पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। परंतु राज्यातील तब्बल 85 ते 90% शेतकरी अजून देखील पीक विम्याच्या मंजुरीच्या आणि हक्काच्या पैशांच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। त्यामुळे सरकारने आणि विमा कंपन्यांनी ही प्रक्रिया अधिक गतीने राबवणे गरजेचे आहे, जेणेकरून खरीप हंगामाच्या तोंडावरती शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळेल। तर मित्रांनो, ही होती पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील महत्त्वाची अपडेट। आता पीक विम्याचे वाटप सुरू झाले असले तरी बहुतांश शेतकरी अजून देखील पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। आता तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले का आम्हाला नक्की कळवा। आता सध्या जर बघायला गेलं तर पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि सरकारनं या ठिकाणी म्हणजेच की पीक विम्याच्या वितरणाची गती ही अधिक वेगवान करावी आणि लवकरात लवकर सर्व पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा करावी, अशा पद्धतीने सरकारकडे आपण या ठिकाणी मागणी करूया। तर अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहण्याचा प्रयत्न केला। तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? बघा, आपण कर्जमाफी संदर्भातील, त्यानंतर PM किसान, नमो शेतकरी योजनेसंदर्भातील आणि पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची आणि एकदम खरी माहिती पाहण्याचा प्रयत्न केला आहे। ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा। तसेच इतर शेतकरी बांधवांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती बघायला मिळेल। आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, अपडेटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।